पुढची बातमी. पुणे विद्यापीठाच्या एका परिपत्रकाचा वाद थेट राजकीय वळणावर गेलाय. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने व्हॉइस ऑफ देवेंद्र नावाने वक्तृत्व स्पर्धा जाहीर केली. याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवारांनी ट्विट करत जोरदार विरोध केला. या विरोधात काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीनेही आंदोलनाची हाक दिली, पण मोठ्या विरोधानंतर विद्यापीठाने स्पर्धेचं परिपत्रक मागे घेतले. प्राध्यापक सदानंद भोसले यांनी बाहेर येऊन विद्यार्थ्यांना तसं पत्र दिलं. हा उघडपणे राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार आहे. शिक्षण संस्थांना राजकारणाचं केंद्र बनवण्याचा प्रयत्न कधीच सहन करणार नाही असं सांगत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. संघाच्या दावणीला बांधलेल्या कुलगुरूचं करायचं काय? तर आम्हाला असं वाटतंय की रात्री जेव्हा हे लक्षात आल्यानंतर मागच घेतलेला तुम्ही परिपत्रक ते फाडलं पाहिजे, कारण का इथं तुम्ही एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणून विद्यापीठात प्रशासनाचं काम करत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. हे तुम्हाला पण माहिती आहे, सामान्य जनतेला सुद्धा माहिती आहे. त्यामुळं तुम्ही हे परिपत्रक आमच्या सगळ्यांच्या समोर फक्त मागं घेऊन उपयोग नाही, ते फाडलं पाहिजे. कारण का विद्यापीठ प्रशासनानं हे कायमस्वरूपी लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारे राजकीय कार्यक्रम इथं विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी काँग्रेस राबवलेली